हातकणंगले तालुक्यातील चंदूर इथं सिद्धार्थनगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या वादातून दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली। या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतीक कांबळे, समीर कांबळे, रोहित राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजित रामदास पवार, राहुल उर्फ रामदास माने आणि ओंकार बसवराज कल्याणी सर्व राहणार चंदूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगर रोडवर सुमारे 25 ते 30 जणांचा बेकायदेशीर जमाव जमला होता। 2 गटांमध्ये सुरू झालेल्या वादाचं रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचारी पवन गुरव व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगण्याचं आवाहन केलं, मात्र जमावानं अचानक आक्रमक होत धक्काबुक्की करून पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली। या दगडफेकीत पोलीस कर्मचारी पवन गुरव आणि प्रमोद चव्हाण हे जखमी झालेत। तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या असून सुमारे 5,000 रुपयांचं नुकसान झालंय। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय। कडेकोट पोलीस बंदोबस्त। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं सिद्धार्थनगर परिसरात तात्काळ कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत पेट्रोलिंग करण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर।